नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चालली आहे. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसा ढवळ्या खुली फिरतायत. अनेकदा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी नवरा बायको, प्रेयसी प्रियकरामध्ये झालेले वाद आपण पाहत असतो. पण या वादात पडणार कोण म्हणून कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. पण अनेकदा असे वाद टोकाला पोहोचतात आणि यात मारहाणही होते. सोशल मीडियावर अनेकदा अशा सगळ्या विकृत घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्यात एका तरुणाने भर रस्त्यात तरुणी बरोबर असं काही केलं की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एका बाईकवर एक तरुण आणि तरुणी बसलेले दिसतायत. व्हिडिओत त्यांच्यामध्ये वाद होताना दिसतोय. या वादात तरुण बाईकवर मागे बसलेल्या तरुणीला कानाखाली मारतो. तसंच तो तिला बाईकवरून जमिनीवर पाडतो. खाली पडल्यावर देखील तो तिला मारहाण करणं सुरूच ठेवतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ @abcremix या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून नागपूरमध्ये दिवसा एका मुलीवर गैरवर्तन व्हिडिओ व्हायरल अशी कॅप्शन त्याला देण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच याला तब्बल 1.2 मिलियन व्ह्यूज आले आहेत. दरम्यान ही घटना नागपुरात घडली असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलंय की जेव्हा मुलगी सहन करते तेव्हाही तिला बोललं जातं, जेव्हा ती बोलते तेव्हाही तिला बोललं जातं. लोक का मुलीला समजून घेत नाही कळत. तर दुसऱ्याने ती सहन का करत आहे याचा मार अशी कमेंट केली. तर एकाने प्रेमात वेडी असेल म्हणूनच त्याचा मार खाऊन घेते अशी कमेंट केली आहे.